नाशिकच्या मालेगाव बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव आठवडाभरासाठी बंद। बाजारपेठांमध्ये कांद्याला कवडी मोलभाव। ऐन दिवाळीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण। दिवाळी आली तरी अमरावतीत 35% शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित। जिल्हा प्रशासनाच्या वितरण प्रणालीवर ताण आल्याने शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप। जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुके पसरत असल्याने पिकांना रोगराईचा धोका। कपाशी आणि मक्यासह तुरीच्या पिकावरही रोगांचा प्रादुर्भाव। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक, मात्र कांद्याला फक्त 1000 प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जळगावच्या जामनेर तालुक्यात शेतकऱ्याच्या केळीला कवडी मोल भाव, उत्पादन खर्चही निघणं कठीण। केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। पुण्याच्या शिरूरमधील बाजारपेठा फुलांनी भरल्या। दिवाळी सणानिमित्त फुलांना मोठी मागणी। फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जळगावच्या 40 गावातील 81,000 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतीचे 101 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। पुण्याच्या सणसवाडीत कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुलं फेकली, मात्र रस्त्यावर फुलं गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील ही घटना। कोल्हापूरच्या इचलकरंजी जनता बँक चौकात व्यापाऱ्यांकडून रास्ता रोको। रस्त्याच्या मध्यभागी बाजार भरवू नये या कोर्टाच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध। भंडाऱ्याच्या परसवाडा उपसरपंचांचा महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी खापा चौकात आंदोलन। पवन खवास यांच्या खड्ड्यात बसून आंदोलन। भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ। बाजार समितीत शेतकऱ्यांकडून 520 रुपये प्रवेश शुल्क आकारले जातात, मात्र बाजार समितीत पाणी, विजेच्या लाईटसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे शेतकरी संतप्त। ऐन दिवाळीत बोनस न मिळाल्यानं मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक। नाराज झालेल्या आरोग्य सेवक आणि सेविकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा। कंत्राटी पद्धतीने भरलेल्या 100 सुरक्षा रक्षकांची दिवाळी वेतनविना। ठेकेदार कंपनीला सूचना देऊनही पगार नाही। सुरक्षा रक्षकांकडून आंदोलनाचा इशारा। नाशिकमध्ये भाजपच्या मामा राजवाडेंवर आणखी गुन्हा दाखल। विनयभंग, खंडणीसह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मामा राजवाडेंवर गुन्हा दाखल। पुण्यात बंडू आंदेकर टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतीय विद्यापीठ परिसरात घरावर पाळत ठेवत होता। बीडमध्ये छातीत गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू। तरुणाची हत्या की आत्महत्या, गूढ कायम। मयूर चव्हाण असं मृत झालेल्या तरुणाचं नाव। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रिक्षा चालकाकडून प्रवाशाला काठीने मारहाण। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। प्रवाशाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षा चालकाकडून प्रवाशाला मारहाण। प्रवाशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। नवी मुंबईत कारवर बसून स्टंट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। चालत्या कारमध्ये स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सानपाडा पोलिसात गुन्हा दाखल।